Okay, so welcome once again to everybody. प्रार्थना करूया आणि सुरू करूया बरं. स्माइल. Look at your heart chakra. आपल्या हार्ट चक्राकडे पहा बरं. Inhale slowly, exhale slowly. आपल्या मनाच्या डोळ्याने हार्ट चक्राकडे बघा आणि स्माइल. वाव. हा जो स्माइल आहे यातनं तयार झालेला जो आनंद आहे, जो हार्ट चक्रातनं जो गोडवा आहे तो हळूहळू वरती घेऊन जा. आपली जीभ टाळूलाच असणार आहे. क्राउन पर्यंत घेऊन जा बरं. जिभेच्या जिथे जीभ टाळूला लावली आहे त्या टोकातनं पुढे पिनियल ग्लँड, पुढे आपला स्काल्प, त्याच्या पुढे क्राउन, आणि जी स्पंदनं किंवा जी एनर्जी आपण अनुभवताय ती अजून एक मिनिटभर अनुभवा बरं. Inhale slowly, exhale slowly. Very good. Smile. दोन्ही हात जोडून प्रार्थना करूया टू द सुप्रीम गॉड, टू ऑल द स्पिरिट, द एंटायर स्पिरिच्युअल हायरार्की, to Lord Vishnu, Goddesses Lakshmi, all the great ones, all the holy gurus, सगळ्यांचे आपले सगळ्यांचे गुरुजन, to my spiritual teacher, Master Choa Kok Sui, to the angels for Madhurta and to angels who are present in this session, to the planetary logos, to the devas in all the planes, the lokas, to the angels for Madhurta. We humbly invoke your blessings to please help us understand this powerful shlok from Vishnu Sahasranam. Thank you. Smile and salute everybody online and say namaste. Spiritually we're all one. आपण सगळे एक आहोत त्या परमेश्वराशी एकरूप आहोत. Namaste, and I welcome all of you again for a session in forgiveness by Madhurta. So आज काही आपली मंडळी मागे पुढे होत आहेत असं मला दिसतंय. मलाही थोडासा लॉग इन करा, थोडासा उशीर झाला, बॅक टू बॅक काही मीटिंग्स होत्या. ओके, सो ऑल एक्साइटेड. विष्णू सहस्त्रनामातला हा जो श्लोक आहे कायेन वाचा, आपण याच्याविषयी आज थोडं बोलणार आहोत, राईट. पण ह्याचा कॉन्टेक्स्ट फॉरगिव्हनेसशी कसा असावा, जनरल प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तुम्हाला विचार, असं खरंच काय त्याचा रेलेव्हन्स असेल फॉरगिव्हनेसशी? आहेच का फॉरगिव्हनेसची रेलेव्हन्स असू शकतो का? जस्ट बिकॉज संडेला घेतलंय म्हणून फॉरगिव्हनेसची रेलेव्हन्स असं वाटतंय की ह्याचा आणि फॉरगिव्हनेसचा काय संबंध असेल, राईट? पण संडेला याचा अर्थ आहे, राईट. रविवारी हे सेशन आपलं फॉरगिव्हनेस साठी असतं आणि मग पूर्ण आठवडा आपण पूर्णपणे रिचार्ज होऊन आपण आपली दिवसभराचं, वर्ष, महिन्या, आठवड्याभराचं काम आपण करतो, आपली साधना चालू असते आणि बरंच काय काय. मला ते तुम्ही जेवढे जणांनी व्ह्यूज बघितलेत आपल्या रेकॉर्डिंगचे हे पाहूनच मला खूप आनंद होतो. आणि या मागच्या 2 आठवड्यात तर नक्की झालं. इट वॉज म्हणजे खूपच छान. म्हणजे मला असं वाटतं इनर स्ट्रेंथचं सेशन वन ऑफ द बेस्ट, बरेच दिवसांमधले बरेच असं भावून जाणारं सेशन होतं. कारण की पहिल्या 2-3 दिवसामध्ये 40-50 एक व्ह्यूज लागतात. आणि विशेष म्हणजे मधुरताच्या बाहेर, आपल्या ग्रुपच्या बाहेर सुद्धा बऱ्याच लोकांनी ऐकलं. कारण मला नोटिफिकेशन आपल्याला बॅकएंड मध्ये येतं, तर नंबर्स मला काही ओळखीचे वाटले नाहीत. वा, दिस गुड. ओके, सो कमिंग बॅक टू आवर सब्जेक्ट, कायेन वाचा. ओके,
सो आपण कुठेही वेळ न वाया घालवता डायरेक्ट आपण पहिले समजून घेऊया की काय नावाच्या मनसेंद्रिया आणि त्याचं काय रेलेव्हन्स बनतोय आणि आपण का बरं त्याच्यावरती एवढं कॉन्सन्ट्रेट करायचंय, केल्याने नक्की काय होणार आहे, राईट? व्हॉट इज द रिझन दॅट वी शुड बी रिअली डुईंग. सो ते समजून घ्यायच्या आधी थोडीशी आपली तयारी मनाची, आपल्या शरीराची, म्हणजे वाचा, राईट, नंतर आपली इंद्रिय, राईट, इंद्रिय, तर त्याची थोडीशी तयारी आपण करूया. तयारी कशी करूया तर मी सजेस्ट करेन तशी 6-10 होत आहेत. आपल्याकडे छान वेळ आहे, 6-11 होत आहेत आताशी. सो वी हॅव लॉट ऑफ टाइम. सो क्लोज युअर आयज. आय वांट यू टू क्लोज युअर आयज. चष्मा काढा. मी माझा व्हिडिओही बंद करतो. सो जस्ट क्लोज युअर आयज so that you don't look for me on the screen. Gently close your eyes. आपल्या हार्ट चक्राच्या खाली जिथे आपल्या बरगडे आहेत, जिथे आपलं सोलार चक्र आहे, त्या भागात आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. कुठली चक्र कुठे आहेत ही सगळी माहिती इंटरनेटवरती अवेलेबल आहे. फक्त ती कशी दुरुस्त आणि नादुरुस्त होतात ही माहिती नाही, राईट? Inhale and exhale. एका विशिष्ट फ्रिक्वेन्सी मध्ये मी ओंकार करणार आहे आणि जो काय दिवसभरामध्ये, आठवड्याभरामध्ये जो काय आपण ताण घेतला असेल त्या ओंकारात आपल्याला विलीन करायचंय. स्वतःला रेडी करा. अत्यंत सैल सोडा स्वतःला. Let yourself very, very loose. जीभ टाळूला असणार आहे आपली. एखादा भाग समजा आपला अवयव, कुठलाही बॉडी पार्ट जर आपला दुखत असेल तर तुम्ही त्या भागात सुद्धा कॉन्सन्ट्रेट करा. म्हणजे बरगड्यांच्या मध्यभागी, बेंबीच्या वरती 2 इंच, आणि ज्या कुठल्या भागामध्ये आपल्याला त्रास होत असेल, डिस्कम्फर्ट असेल, आजार असेल, व्हॉट एव्हर, जस्ट फोकस ऑन दॅट बॉडी पार्ट. मी 3दा ओंकार करणार आहे, आपण फक्त ऐकायचं आहे. आपण फक्त ऐकणार आहोत, माझ्याबरोबर कोणी म्हणणार नाहीये. Just let go. पुन्हा एकदा. स्माइल आणि स्वतःला सैल सोडत राहा. म्हणा मी ताणमुक्त होतोय, तणावमुक्त होतोय. जस्ट लेट गो. भीती मुक्त होतोय. Continue to inhale and exhale.
पुढचे एखाद मिनिट आपल्याला काही सूचना मिळणार नाही. जस्ट लेट गो. स्वतःला तयार करूया. Gently return back. Smile. आपल्या शरीरात परत या. Try to move your neck. How are you feeling? You feeling better? Yeah. तुमचं स्माइल मला बरंच सांगतोय. Good. All right. So we'll do one more time. पण आता म्हणजे या आपण सेकंड टाइम जेव्हा करणार आहोत तेव्हा हा जो पोर्शन आहे आपला वाचा, गळा, इथे काही आपले विशिष्ट चक्र आहेत, मान, खांदा. रेडी? Yes. Close your eyes. Close your eyes. Good. आपलं लक्ष गळ्यावरती असणार आहे. कायेन वाचा, सगळी इंद्रिय, इंटरनल ऑर्गन्स. हा एका विशिष्ट फ्रिक्वेन्सी मध्ये ओंकार असणार आहे. रेडी? One last time. खांद्यावर लक्ष, रिलीज. Let go.
Gently return back. Smile. Open your eyes. How are you? जरा बघा बरं आपले शोल्डर्स हलवून. जमलं तर उठून बघा बरं. We have time. Just थोडंसं उठून बघा. Just get up, move your hands. Just tell me how you're feeling. बघा बरं हात पाय हलवून कसं वाटतंय. Moving with ease. Cool and calm. Cool and calm. Very good. बेटा बऱ्याचशा जणांच्या चेहऱ्यावरची स्माइल मला सांगताय. Yes, very good. Okay, good. Very good. Now let's concentrate on the डोक्याचा जो हा आपला जो आपण म्हणतो काय टेन्शन आहे राईट. जरा थोडस आपण ही आपली स्काल्प आहे आपली जो हे कवटी राईट. कवटी आय डोंट नो मराठी वर्ड त्याला काय. सो द स्कॅल्प राईट. द स्कल राईट. डोळे बंद आणि स्कल वरती लक्ष. बहुतेक महिलाच दिसत आहेत सगळ्या, त्यामुळे आपल्या केसांची मुळं ओंकारात ते टेन्शन रिलीज करायचं आहे. ओके, क्लोज युअर आयज. Focus on your scalp, the skull. Very good. सावकाश श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. एका विशिष्ट फ्रिक्वेन्सी मध्ये ओंकार मी करणार आहे. Just let go. लेट गो. स्वतःला अत्यंत सैल सोडा. सगळा ताण तणाव, टेन्शन, मान अपमान सगळं रिलीज.
Smile and just come back. How are you feeling? हाथ का वरती का तरंगता है? How you feel? How are you feeling? जरा खांदे बघा, मूवमेंट करो. Just move your shoulders a little bit. मान बघा. मान is okay. मान अपमान. Right? You okay? हलकं वाटतंय का? ओझं उचलल्यासारखं वगैरे काही वाटतंय? गुड. ध्यानात गेल्यासारखं वाटतंय. बऱ्याचशा जणांचे चेहरे मला असे झाले की ध्यानात जातो आता. जाऊ द्या सगळं सेशन. राईट? ओके, गुड. सो आय थिंक आपण आता पूर्णपणे रेडी झालो समजण्यासाठी. सो लेट मी पुट दिस ऑन युअर स्क्रीन. या म्हणतात रिलॅक्स. येस बेटा, गुड. ऑलराईट. सो हा जो अर्थ आहे, हा याचे विविध या श्लोकाचे अर्थ PhD आणि जेवढे सगळी लोक झाले त्याच्यावरची थिसिस, राईट, हा प्रत्येकाला त्याला समजलेला अर्थ आहे. आता मी प्राणिक शिकलोय आणि मग पुढची काही पुस्तकं वाचतोय. एसोटेरिक पार्लन्स मधलं काही प्लेन्स आणि 7 लोकास वगैरे हे सगळं रेलेव्हन्स आहे. मास्टरांनी जी पुस्तकं रेकमेंड केलेली आहेत त्यातनं मिळालेला बोध आहे आणि त्या बोधातनं त्यातनं मिळालेलं काही याच्यातनं मिळालेलं काही नॉलेज आहे आणि ते सतत कसं छानपैकी गुंफलं गेलेलं आहे. जणू काही मोत्याची माळ आपण कशी करतो तशी कसे हे श्लोक जुळलेले आहेत, कुठे आहेत आणि सगळं असं जसं ज्याला आपण म्हणतो शेवटी वाट सगळी पुढेच जाते तिथेच जाते. तर ती नक्की वाट कुठे जाते? तर मला समजलेली ही वाट आहे. लक्षात येत आहे? राईट. त्यामुळे याचा अर्थ अजून याच्या इंटरप्रिटेशन हे वेगळ्या वेगळ्या लोकांचं त्यांच्या अंडरस्टँडिंग प्रमाणे असू शकतं असेल. ओके. त्यामुळे दिस इज माय अंडरस्टँडिंग. त्यामुळे जर याच्यात काही प्रेझेंटेशन मध्ये किंवा माझ्या सांगण्यामध्ये समजा काही कमतरता त्रुटी राहिली तर ती माझी असेल. येस, जाऊया पुढे. ओके. सो बी इन अ रिसेप्टिव्ह पोझिशन. हात मोकळे. आपण समजून घेऊया. सगळ्यांच्या स्क्रीनवरती आले आहे. ओके. सो श्लोक काय आहे? व्हॉट इज द श्लोक? द श्लोक इज कायेन वाचा मनसेंद्रियावा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद सकल परस्मै नारायण येती समर्पयामि. हा श्लोक आपण घालील लोटांगण म्हणत असताना गणपती त्याला आपण हे हा श्लोक येतोच म्हणजे आपल्या शेवटच्या प्रार्थनेमध्ये. करेक्ट. गाली लोटांगण वंदीन चरण याच्यामध्ये नंतर हे वेगळे वेगळे त्या गाली लोटांगणामध्ये बरेच श्लोक आहेत. राईट. सो त्यातला हा एक श्लोक आहे. आता या श्लोकाचं पुढे आपल्याला समजून घ्यायचं की काय बायफर्गेशन आहे नक्की, याच्यातनं आपल्याला काय काय घ्यायचं ते आपण घेण्याचा प्रयत्न करूया. ओके. सो पुढच्या स्लाइड वरती मी येतोय. पुढच्या स्लाइड वरती बघा. कायेन वाचा. राईट. हे शब्द लक्षात घ्या. वाचा, मन, इंद्रिय, बुद्ध्यात मनातला बुद्धी, प्रकृतीतला प्रकृती आणि स्वभावात प्रकृती स्वभावातला स्वभाव आणि नंतर काय? करोमि यत सकल परस्मै. त्यामुळे हा शब्द आपण घेतो आणि आता नारायण येती समर्पयामि. हे अगदी सोपं आहे. म्हणजे सरेंडर. समर्पयामि, मी तुझ्या चरणी अर्पण करतोय नारायणा सगळं. राईट. ते बघा काय शब्द आहेत. वाचा, मन, इंद्रिय, बुद्धी, प्रकृती, स्वभाव आणि हे सकल जे आहे म्हणजे हे जे काय आहे, राईट, हे तुझ्या चरणी अर्पण आहे असं या श्लोकातलं म्हणणं आहे. बरोबर आहे? इथपर्यंत एव्हरीबडी विथ मी? हा, सोपं आहे.
शब्दांची फोड सगळ्यांना समजली. वाचा, राईट, वाचा म्हणजे वाचा, करेक्ट, वाचा. मन, ओके. सो वाचा समजलेली आहे, इंद्रिय पण समजलेले आहे. येस और नो. राहिला प्रश्न स्वभाव. स्वभावाला औषध असतं का हो? नाही. माय गॉड, ऐका, आपले 250 सेशन झालेत आणि आपण म्हणतो स्वभावाला औषध नाहीये. अहो काय म्हणताय? स्वभावाला औषध नाही कोण बोलते? नाही नाही कोण बोलते? हात वरती करा. कळतं पण वळत नाही. कळतं पण वळत नाही असं असतं प्रकार. समजतं. कळतं पण वळत नाहीये. बर, गॉड, रिअली? ओके. पण स्वभावाला औषध आहे का नाही? औषध म्हणजे थोडा वेळ इफेक्ट असतोच. हा, थोड्या वेळ इफेक्ट असतो म्हणजे औषध आहे का? आहे. हा, ये हुई बात. बर, अजून कोण आहे का स्वभावाला औषध नाही म्हणणारे, वाटणारे? असा जो आपला काही मनाचा आपला चंगा आहे का काही स्वभावाला औषध नाही बाई, स्वभावाला औषध असतं का असं आपण म्हणतो का नाही? राईट, असं आहे का काही जादू कोणाच्या मनामध्ये? नाही. म्हणजे याचा अर्थ नीता डोंगरे तुम्हाला काही बोलायचं आहे? हात वरती गेला तुम्ही, बोला ना. हॅलो हॅलो, नीता, हा बोला. हे ऐकू येते का? हो हो, अगदी खणखणीत, फक्त तुम्ही दिसत नाही आहात. ऍज युजल. हो हो, बोला बोला. स्वभावाला औषध नाही म्हणजे मला असं वाटतं की मूळ स्वभाव असतो तो बदलणं खूप कठीण आहे. त्याच्यामुळे औषध नाही असं नाही, पण ते औषध वापरणं फार कठीण आहे असलेलं. हा हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान, खूप छान. स्वभाव, मूळ स्वभाव बदलणं कठीण असतं, औषध आहे, बदलणं कठीण आहे, असं असं आपल्याला सगळ्यांचं असंच एक ओपिनियन. अजून कोण बोलतंय का काही? जयश्री काकू बोलल्यात, नीता डोंगरे बोलल्यात, अजून कोण काय बोलतंय का? दीपाली, अजून कोण कोण दिसतंय मला स्क्रीनवरती? काकी, आई, किंवा अजून कोण आहे? पल्लवी, सपना, निकिता, कोण बोलताय का काही? निमकर काकू, तुम्ही हातवरती केलं होतं स्वभावाला औषध नाही म्हणून. म्यूट काढा बरं. मूळ स्वभाव बदलत नाही माणसाचा. रिअली? जो ओरिजिनल असतो तो तसाच राहतो. किती आजूबाजूनी थोडा चेंज होतो, पण पहिला पूर्ववतच असतो असं मला वाटतं. बरोबर आहे. मग मूळ स्वभावाला औषध नाही, याच्या मूळ हा शब्द जर बाजूला काढला तर आता या श्लोकापुरता स्वभाव आणि प्रकृती आहे. तो स्वभावाला औषध मागचे 200 आपले 250 सेशन झालेत आपले. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे थोडस चेंज होऊ शकेल, पण खूप बदल नाही होत. खूप बदल नाही होत. ओके ओके, व्हेरी गुड. साधना करायला लागेल ना म्हणजे बरीच? हो, येस. ओके, मी पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतो, म्हणजे स्वभावाला थोड्याफार प्रमाणात तरी औषध आहे का? सपना, नुसतीच मानाल होतीस, नक्की काय आहे का नाहीये अशी? काय आहे ना, प्रत्यक्ष बोललं नाही समोरच्याला, पण मनातल्या मनात आपण बोलत असतो. हे असतं. समोरच्याला दुखवायचं नसतं, पण मनातल्या मनात आपण स्वतः मनाशी विचार करत असतो. मनात आपल्या मनाला आपण करत राहतो का? हो. म्हणजे आता हे कळलंय 250 सेशन नंतर, समोरच्याला दुखवायचं नाही. आणि आपण स्वतःच काय? आपण स्वतः दुःखी होणार आहोत का? नाही होत नाही, पण मनात कुठेतरी ते विचार चालूच असतात. बर बर बर, ओके ओके, इंटरेस्टिंग. हा, निमकर काकू तुमचं झालं का बोलणं? बरं, म्यूट करतो तुम्हाला. ओके,
अजून कोण बोलताय? सपना, तुला काय वाटतं का शोभाला औषध आहे का नाही? असं काही चौधरी भगिनींपैकी तुम्ही कोणी बोलू शकता. स्वभावाला औषध आहे. आपल्या मनावर आपण जर नियंत्रण केलं तर स्वभावाला निश्चितच औषध आहे. ओके ओके. निकिता, तुला पण असंच वाटतं का? हो सर, असं ती इथंच बोलते डायरेक्ट. अजून काय ऍड करायचंय का तुला सपना? सॉरी निकिता, तुला ऍड करायचं काही? हॅलो. येस. मूळ स्वभाव तर बदलणं कठीण असतं, पण तेच आता सपना म्हणाल्याप्रमाणे मनावर कंट्रोल ठेवणं कठीण असतं. पण मनावर कंट्रोल म्हणजे विजय जो मिळवतो त्याच्या स्वभावात नक्कीच बदल होतो. पण त्यासाठी मोठी साधना आवश्यक असते, पण ती सर्वांनाच जमतेच असं नाही. समजतंय. गॉट इट. ओके, सो थँक्यू. हॅलो. येस. त्यासाठी जास्तीत जास्त आपण फॉरगिव्हनेस केला आणि स्वतःला जर मन जर हलकं केलं तर खूपच सोपं आहे ते सगळं. वा. मी तर माझ्यात हल्ली तेच चेंजेस करत चालली आहे आणि त्यातून मला तर रिझल्ट मिळतोय. व्हेरी गुड. एक्सलंट एक्सलंट. खूप छान खूप छान. तर मला एक विचारायचं होतं. बोल. आपण फॉरगिव्हनेस करतोय, आपण समोरच्याला माफ करतोय, पण त्याने असं होतं की समोरचा माणूस तसं नाही. त्यामुळे ना त्याचा स्वभाव आहे तोच राहणार, तो आहे तसाच वागत राहणार आणि त्याचा त्रास मनस्ताप आपल्याला होत राहतोय. आपण कितीही फॉरगिव्हनेस केला तरी तो एक बाहेरचा इफेक्ट मात्र आपल्यावर थोडासा जाणवतो, कारण समोरचा माणूस बदलेलच असं नाही ना. मग काय करायचं? गुड क्वेश्चन. फॉरगिव्हनेस आपण त्यांच्यासाठी करत नाहीये की ते बदलतील म्हणून. आपण फॉरगिव्हनेस याच्यासाठी करतोय की त्यांच्या वागणुकीने किंवा त्यांच्या ऍक्शननी त्यांची होणारी जे काही शाब्दिक मानसिक जे आपल्याला इनर पेन ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, जे खूप सारं दुःख झालंय, राईट. तर दुःख जे आपलं झालंय ते आपण दुःख रिलीज करतोय. माणूस तोच आहे, समोरचा माणूस तोच आहे, रिलेशनशिप तेच आहे, त्यातलं काही बदलू शकत नाही. घरातले पडदे बदलू शकतो, रिलेशनशिप बदलू शकत नाही. ऑफिस मधले रिलेशनशिप आपण ऑफिस चेंज केलं, राईट, याचा अर्थ आपली कर्म बदलली असं नाही, राईट. सो वेन वी आर रिलीजिंग, वेन वी आर गिव्हिंग फॉरगिव्हनेस टू दॅट पर्सन, त्यातनं त्या दोन्ही व्यक्तींमध्ये झालेला जो वाद विवाद आहे, त्यातले जे इमोशन्स आपल्या अंतःकरणात आपण जे साठवले तेच आपण रिलीज केले. व्यक्ती समोरची बदलणार आहे का? आहा, वी डोंट नो. मी बदलणार आहे का? मी बदललोय ऑलरेडी, कारण मी फॉरगिव्ह केलंय, मी माझा हिशोब चुकता करून गेलेलो आहे, मी पुढे आलेलो आहे. कालांतराने निकिता जेव्हा अशी प्रॅक्टिस होऊन आमच्याकडे जेव्हा मागच्या 6-7 वर्षांमधली माझी ही जी काय प्रॅक्टिस मी पाहतोय, राईट, तर तेव्हा असं लक्षात येतं की लोक जी आपल्याला फॉरगिव्ह करणारी आहेत ते एका पॉइंट नंतर आपण ऑलरेडी आपल्याकडे त्या एनर्जीज नाही आहेत. त्यामुळे बॉल आपल्यावरती टाकावा कोणी की तो बॉल परत रिबॉन्ड आला समजा त्यांच्याकडे, किंवा त्यांच्याकडे जेव्हा जातो अशा एनर्जीजच नाही आहेत माझ्याकडे. त्यामुळे मी दुःखीच होत नाही, मी दुःखी कमी प्रमाणात होतो, मी थोडासा अस्थिर होतो, पण मी लवकरात लवकर परत स्थिर होतो. समोरची व्यक्ती काय होणार आहे? ती मला दुःखी करणार आहे का? मी ठरवलं तर मी दुःखी होणार आहे. बऱ्याचशा वेळेला हे घरचीच माणसं असतात. माझ्याकडे आता काल परवाच एक मागच्या आठवड्यातलीच एक केस होती. दोन खूप जवळचे मित्र एकमेकांच्या बोलण्यामध्ये सहज एक दुसरा मित्र त्याला म्हटला की काय त्याला म्हटलं आणि त्याला खूप वाईट वाटलं बिचारायला. सत्य कथा आहे, राईट. त्याला प्रचंड वाईट वाटलं त्या मित्राला आणि तो इतका दुखावला गेला की तो जेव्हा माझ्याशी बोलत होता तेव्हा त्याला अक्षरशः भरून आला आणि तो मला म्हटलं, शैलेश, माझ्याशी हा कसा असं बोलू शकला? बरं, जो बोलला त्याला मी विचारलं, काय रे भाऊ, तू असं बोललास, तुला काय वाटलं की नाही असं बोलत असताना? काय तुझी त्याच्या मागची भावना होती? तो म्हणतो, अरे शैलेश, मला खरंच समजलं पण नाही मी असं कधी बोललो. अगदी अलगद बोलून गेला, पण ह्याच्या अक्षरशः तो, आपण त्याला म्हणतो की फाडून गेलं त्याचं अंतर्मन, अक्षरशः फाटलं, दुःखी झाला बिचारा. मला रात्री 1 वाजता मेसेज पाठवला त्यांनी, आय वॉन्ट टू स्पीक टू यू टुमॉरो. बोललो, बरं ठीक आहे, बोलतो मी तुझ्याशी. अत्यंत जवळची छापाकाटा मैत्री, राईट. आणि एक शब्द फक्त तो त्याला, एक वाक्य त्याला असं बोलला काही, आणि त्या वाक्याने हा इतका गहिवरून इतका दुःखी झाला, ही वॉज नॉट एबल टू स्लीप वेल, राईट. मग आता कोणी फॉरगिव्हनेस करावा? जो दुःखी आहे की ज्यांनी दुःख दिलंय? ज्यांनी दुःख दिलंय तो माफी मागेल, फॉरगिव्हनेस नाही करणार.
ज्याला दुःख झालंय तो फॉरगिव्हनेस करेल. आपण कुठल्या बाजूला आहोत हा आपण एकदा आत्मचिंतन केलं की आपल्या लक्षात येतं की आपला रोल काय आहे, अर्जुनाचा आहे की कृष्णाचा आहे. राईट. तर पण एक असं मला वाटतंय की माणसाचा स्वभाव असा आहे की बोलल्याशिवाय कळत नाही. आणि Yeah. समोरच्या माणसाने आपल्याला कितीही दुखावलं आणि आपण शांत बसलो, काही नो रिएक्शन, मग त्या संधीचा तो गैरफायदा घेऊ शकतो आणि मग आपल्याला जास्तीत जास्त मनस्ताप देण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे हे जनरली माणसाची मेंटॅलिटी आहे, बोलल्याशिवाय कळत नाही. मग त्यावेळेला गप्प बसावं की आपण फॉरगिव्ह करत राहावं? नाही, त्यावेळी आपण प्राणिक हिलिंग मध्ये थोडस पुढे आल्यानंतर की आत्मसन्मान, ज्याला आपण त्या दिवशी आपल्या सेशन मध्ये पण घेतलं, गुड सेल्फ इमेज, गुड सेल्फ एस्टीम, म्हणजेच मला सतत दुखवण्याचा अधिकार माझा स्वतःलाच नाहीये आणि बाहेरच्यांनी किंवा घरातल्यांनी मला सतत कोणी दुखवू शकत नाही. हे मी आत्मसन्मान स्वतःविषयी जेव्हा बाळगायला सुरुवात करीन तेव्हा यू विल बी एबल टू डेव्हलप अ सेल्फ एस्टीम. प्राणिक हिलिंग मध्ये सायकोथेरपीच्या वर्गापर्यंत जेव्हा तुम्ही याल तेव्हा ह्याच्यावरचं ट्रेनिंग नव्हे, याच्यावरची दुरुस्ती, राईट, म्हणजे हे सगळे इमोशन्स आपल्या ऑरामध्ये जे असतात, हाऊ टू डेव्हलप दॅट गुड सेल्फ एस्टीम. नाही तर काय होतं, बऱ्याचशा वेळेला मिडल क्लास फॅमिलीज मध्ये आपण पाहत असतो, राईट, म्हणजे असे मी पेशंटच्या हिशोबाने सांगतो, मिडल क्लास किंवा आपल्यासारखी जी लोक आहेत मध्यमवर्गीय आपण म्हणून, तर तिथे आपल्याला पटकन कोणी गिल्टी आपल्याला फील करवलं जातं. बोलून 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 एक अशा अपराधीपणाची भावना दिली जाते की माणूस असं म्हणतो मी अपराधी आहेच, मी कन्व्हिन्स आहे की मी अपराधी आहे, राईट. आणि मग त्यांनी काय होतं की मन अत्यंत दुखावतं आणि मग वाघाची ऍक्च्युली शेळी झालेली असते आणि मग ती शेळीसारखं जीवन माणूस सारखं जगत असतो. माणूस कधीतरी असं विचार करतो, जाऊ दे रे बाबा, मुलं लहान आहेत, मग आता मोठी होणार आहेत, आता मुलं मोठी झाली तर म्हणतात मुलं मोठी झाली, पहिले मुलं लहान होती, मग आता मुलं मोठी आहेत. त्यामुळे असे प्रॉब्लेम्स आहेतच. पण आत्मसन्मान हा तेवढाच महत्वाचा आहे आणि त्या आत्मसन्मानाला जर ठेस लागत असेल तर त्यावेळी त्या क्षणाला जर आपला ऑरा बलवत्तर नसेल तर आपला कोणीही गोळा करू शकतो, गोळा होतो आपला. आणि तो गोळा जर पुन्हा एकदा व्यवस्थित प्रस्थापित करायचा असेल आणि एक सक्षम आपल्याला स्वतःविषयी सेल्फ इमेज, आपण त्या दिवशीच्या सेशन मध्ये बघितलं 2 सेशन्स आधी, राईट, ती आपल्याला स्वतःची इमेज अशी तयार करायची असेल तर त्यावेळी प्राणिक हिलिंग मधले जे काय आपल्या सायकोथेरपीचे जे वर्कशॉप्स मधले जे आपल्याला थेअरीज मिळणार आहेत, प्रॅक्टिकल्स मिळणार आहेत, हे करून करून नंतर मग यू विल डेव्हलप अ सेल्फ एस्टीम, राईट. नाही तर बऱ्याचशा वेळेला, राईट, आमच्याकडे जेव्हा महिला ट्रीटमेंटसाठी, आता तर आम्ही प्रचंड बिझी आहोत काही वेगळ्या वेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये, पण आधी जेव्हा प्रॅक्टिस आमची बरीचशी चालायची तेव्हा बऱ्याचशा महिलांचा हा प्रॉब्लेम असायचा की घरामध्ये किंमत नसल्यामुळे, घरात कोण किंमत करत नसल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचे थायरॉइडचे सगळे प्रॉब्लेम आम्हाला त्याच्यामुळे समोर दिसायला लागले. थायरॉइड असलेली व्यक्ती काय सांगते आपल्याला, लुईच्या पुस्तकात पण दिलेलं आहे, राईट. लॉट ऑफ थिंग्स यू वॉन्ट टू से बट यू डोंट से अँड कीप इट ऑन युअर थ्रोट, म्हणून काय नमाचा मनसेंद्रिया. त्यामुळे इंद्रियांवरती याचा परिणाम होतो, काय वाचा मनसेंद्रिया, त्याचा परिणाम होतो. खूप चांगला प्रश्न विचारला, राईट. सो मला असं वाटतं की ही तुझी जर्नी, तुमची सगळ्या पनवेलकरांची जर्नी सुरू होतीये परवा, पुढच्या या महिन्यात 16-17 तारखेला आपण जेव्हा, तेव्हा थोड्या थोड्या प्रमाणात हा सेल्फ एस्टीम कडे तुम्ही सगळेजण समजून घेणार आहात पहिले नक्की काय. कारण सेल्फ एस्टीम मध्ये थोडासा पुढे गेलं तर ॲरोगन्स पण येतो, तर त्यामुळे ती लक्ष्मण रेषा कुठली आहे, राईट. आत्मसन्मानात असं नको व्हायला की आपण कोणाशी ॲरोगंटली बोललो, असं नको व्हायला. Are you understanding? Right? So let's go back. ऍक्च्युली निकिताने विचारलेला हा प्रश्न खरं सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे, राईट. फक्त निकिताने विचारलाय, बाकी जस्ट अ मिनिट, आय लुक एट माय tabs of charts.
Okay, so we have time, we have time on our side, so let's little more understand. So काय आहे ना वाचा? वाचा म्हणजे ही आपली जी शरीर आहे, राईट? वाचा, करेक्ट? सगळ्यांनी हात असे ठेवा. जस्ट कीप युअर हँड्स लाईक दिस. फक्त श्वासावर लक्ष केंद्रित, फक्त श्वासावर लक्ष केंद्रित. जस्ट फोकस, क्लोज युअर आयज, कीप युअर आयज ओपन. ठीक आहे, कीप युअर आयज ओपन. फक्त हात असेच ठेवा, काही हात हलवायचे नाही. मी काही सूचना दिलेली नाहीये. श्वासावर लक्ष केंद्रित आणि हात असेच ठेवायचे जोपर्यंत मी पुढची सूचना देत नाही, तसेच ठेवायचे. हा, जस्ट कीप युअर हँड्स लाईक दिस. आपला कॉन्शियसनेस आता हाताच्या तळहाताकडे लक्ष द्या बरं. तिथे आपली काही केंद्र आहेत. जस्ट फोकस देअर. आणि तळहाताकडे आपण लक्ष देतोय. जस्ट फोकस. हळुवारपणे हात मागे घेऊन जा, एकदम हळू, व्हेरी स्लोली. हात मागे आणि थोडेसे पुढे, अगदी अलगद. इनहेल स्लोली, एक्सेल स्लोली. स्लोली करायचं आहे, स्लोली स्लोली, व्हेरी स्लोली. येस, सपना बरोबर आहे. तर काकू मला दिसतंय तुम्ही ओके. सपना व्हेरी स्लोली. निकिता परफेक्ट. पल्लवी ओके. दांडेकर काकू स्वस्त, एकदम हळू करा, एकदम हळू. येस, अगदी हळू. गुड. निमकर काकू व्हेरी गुड. येस. काय एनर्जी फील होते का मध्ये? हातात, दोन्ही हातांच्या मध्ये काय एनर्जी फील होते? कसं वाटतंय बघा, रोल करून बघा, असे गोल गोल करा बरं. बघा, काही वलय जाणवतोय का काही? येस. चेहऱ्यावरचं स्माइल मला सांगताय यू आर एबल टू फील एनर्जी इन युअर हँड्स. हळू हळू निमकर काकू, हळू 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 हळू. व्हेरी गुड. चला आता हळूहळू परत रिव्हर्स करा. येस. निकिता फील होतंय का? तो चेहऱ्यावर वाटत नाहीये? होत आहे. बर, ओके, गुड. स्माइल. ओके, दॅट इज इनफ. हा होता आपला ऑरा. काय होता? स्वतःचा, तुमचा स्वतःचा ऑरा जो तुम्ही आता हाताने फील केला तो. येस, हा तुमचा स्वतःचा ऑरा होता. आर यू अंडरस्टँडिंग? सो वाचा आणि आपल्या अवतीभोवती असलेला हा आपला तेजोमय शरीर म्हणजे प्राणमय शरीर, ज्याच्यात आपला प्राण आहे. सो दॅट इज युअर एनर्जी बॉडी, राईट? पण मन आणि स्वभाव, त्याच्याविषयी आपण पटकन आता थोडस पुढे जाऊया. ओके, सो हे समजलं सगळ्यांना? करेक्ट? वाचा, मन, इंद्रिय, बुद्धी, प्रकृती, स्वभाव आणि यत यत सकल. सो विच इज, दिस इज व्हेरी सेल्फ एक्सप्लेनेटरी. समर्पया. आता हे आपण कुठे समजून घेतले बघा. आपण मधुरतामध्ये आपला छान प्रवास चालू आहे, राईट? आणि ह्या प्रवासात बघा आपण कुठे जर्नी केली आहे बघा. हे आपल्याला प्लेन्स आठवत आहेत का सगळ्यांना? मला सांगा बरं, हे प्लेन्स आपल्याला ज्ञात आहेत का? हे आपल्याला बघितल्यासारखं वाटतंय का? आपण वैशाखच्या आधी फिजिकल, ऍस्ट्रल, मेंटल आणि बुद्धी हे बघितल्यासारखं आठवतंय का आपल्याला?
आपण सगळेजण इथे आहोत, फिजिकल वरती आहोत. आपण जेव्हा आता मेडिटेशन करतो तेव्हा आपण 4th प्लेन पर्यंत जाऊन येतो, म्हणजे इथपर्यंत आपण जातो आणि परत खाली येतो. आर यू विथ मी? येस. जेव्हा आता मी ओंकार केला, सगळेजण आपण वरती गेलात, बुद्धी परत खाली. असं म्हटले ना तुम्ही, मला हलकं वाटतंय. येस सर. नो, कसं हलकं वाटलं? कारण आपण सगळे वरती जाऊन परत, हे सगळी लोकास आहेत. हे सगळं आपण आता भूलोकात म्हणजे पृथ्वी लोकात आपण आहोत, राईट? आणि तशीची तशी ही सगळी लोक आहेत, ब्रह्मांड ज्याला आपण म्हणतो. सो दीज आर व्हेरी व्हेरी लोकास. सो विदाउट मेकिंग इट टू कॉम्प्लेक्स, आय वॉन्ट टू शो इट ऑन द स्क्रीन. These are the lokas, right? Astral, mental, बुद्धी. जेव्हा आपण आता वैशाख फेस्टिवलला एकत्र आलो होतो तेव्हा आपण बघितलं की जेवढे सगळे परमेश्वराचे अवतार आहेत हे सगळे आधी पहिले 3 प्लेन्स आहेत, हे सगळे त्यांच्यासाठी आहेत. आणि 4थ्याच्या खाली ते जनरली येत नाहीत. आणि आले तेव्हा जसं साईबाबा आले, अक्कलकोट स्वामी आले, गजानन महाराज आले, हे फिजिकल प्लेन वरती आपल्याकडे काही वेळांसाठी येतात आणि पुन्हा वरती जातात. जेव्हा आपण वरच्या 4थ्या प्लेन वरती जातो तेव्हा ते आपल्याला सगळ्यांना भेटतात. आपण त्यांना भेटतो. श्री गुरुदेव दत्त करत असताना आपण इकडे असतो. ते आपण तो गोडवा आपण अनुभवतो, ती शक्ती आपण अनुभवतो, ते प्रेम आपण अनुभवतो आणि पुन्हा एकदा खाली येतो. येस. आणि ही सगळी मंडळी आपल्या स्वभाव, आपलं मन, आपली प्रकृती यांच्यामध्ये बदल घडवण्यासाठी सगळेजण आहेत. त्यामुळे स्वभावाला औषध आहे. नाही नेमकं तू नाही म्हणतात अजूनही. ही मंडळी कशासाठी आहेत काकू आपल्याला? ही सगळी मंडळी, ही सगळी संत मंडळी जी आहेत ही कशासाठी आहेत? ही आपल्याला स्वतःला मदत करण्यासाठी आहेत. गुरुजन काय करतायत? सगळे जे लोक बैठकीला जातात, निरूपणात जातात, ते उपासना करतात का नाही सकाळी? येस ऑर नो? स्वभावात औषध आहे का नाही? आहे म्हणून तर करतायत. जे प्राणिक हिलिंग करतायत, फॉरगिव्हनेस करतायत, मेडिटेशन करतायत, हिलिंग करतायत, सर्व्हिस करतायत, अराठी योगा शिकले, ते अजून पुढे काहीतरी करतायत. म्हणजे काय? म्हणजेच पुढे 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 जाण्यासाठी मी हे औषध घेतोय. पण औषध हे औषधासारखं आहे. जर ते जेवणासारखं घ्यायचा प्रयत्न केला तर माणसं आजारी पडतात, त्यांना स्पिरिच्युअल आजार होतात. आर यू अंडरस्टँडिंग? माझा फेवरेट प्रश्न. सारिका तळेगावकर, व्हिडिओ तुझा बंद आहे, मी असा अज्युम करतोय की तू ऐकतेस. हो का नाही? अनम्यूट कर. येस. आहात का तुम्ही सगळे? अत्यंत आपण महत्वाचं बोलतोय. येस. ओके, जाऊ का पुढे? म्हणून आज 7:15 पर्यंतची वेळ घेतली. कुकर नंतर लावा. ओके, लेट्स मूव्ह ऑन. याला फक्त एका वेगळ्या फॉर्मॅट मध्ये आपण समजून घेतोय. ही 7 लोक आधीच्या स्लाइड वरती इथे अशी दिसत आहेत. 7 लोकास म्हणजेच काय बघा, हा जो माणूस आहे, व्यक्ती, हा म्हणजे आपण आहोत. हा कुठे आहे? एथरिक आणि फिजिकल. एथरिक म्हणजे आता आपण स्वतःचा वारा हाताने बघितला की नाही, राईट? ओके, सो दॅट इज वाचा. ऍस्ट्रल म्हणजे आपले इमोशन्स. मला याच्याविषयी वाईट वाटतं, चांगलं वाटतं, स्वभाव, जसं निकिताने विचारलेला प्रश्न होता आता. इमोशन्स, ऍस्ट्रल प्लेन, राईट? मला याचा त्रास होतोय, मला बदल नाही, मला हे नाही, मग जे पण आपल्याला वाटतं चांगलं वाईट इमोशन्स जे आहेत, गुड इमोशन्स, बॅड इमोशन्स, नॉट सो गुड इमोशन्स, हर्ट, पेन, सफरिंग, हॅपीनेस, जॉय, लव्ह, ऑल ऑन ऍस्ट्रल विच इज इमोशन्स. कममानसिक म्हणजे स्वभाव. ओके, स्वभाव. आणि हे वरती जे सगळं आहे, मोनाडिक, आत्मिक, बुद्धिक, इथे खरं आपलं सोल आहे. हे जेव्हा आपण शिकणार आहोत प्राणिक हिलिंग, हे सगळं आपल्याला नीट व्यवस्थित सगळं समजून आपण घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर जे आपल्याला जे आपल्याला आपले श्लोक जेव्हा एका वेगळ्या पद्धतीने समजायला सुरुवात होते तेव्हा असं वाटतं की वाव, थँक्यू मास्टर,
हे सगळं मला अजूनही खूप छान पद्धतीने मला समजू लागलं. याचा अर्थ या श्लोकामध्ये जे आता पुन्हा एकदा आपण बघणार आहोत स्क्रीनवरती, राईट, या श्लोकामध्ये कायेन वाचा मनसेंद्रिया, किती छान हा आपल्यासाठी विष्णू सहस्त्रनामामध्ये व्यासांनी काय पद्धतीने आपल्यासाठी केलाय बघा. कायेन वाचा मनसेंद्रियार्वा बुद्ध्यात्मनावा प्रकृती स्वभावात, म्हणजे ज्याला बुद्धी ज्याची डेव्हलप होईल त्याचं मन आणि स्वभाव जो आहे त्याचा नक्की बदलेल. बुद्ध्यात्मनावा प्रकृती स्वभावात करोमी यत यत सकल परस्मय. यत यत करोमी म्हणजे मी जेव्हा हा प्रयत्न करीन, सकल परस्मय मी जेव्हा करीन, माझ्या स्वभावाचं औषध हे मी घेईन, तेव्हा त्याची फळं पण चांगली फळं जी येणार आहेत, जी काही फळं येणार आहेत ती मीच ती खाणार आहे, त्याचे सगळे पडसाद मीच घेणार आहे, राईट. आणि जे काय असेल चांगलं वाईट हे नारायण येती समर्पयामी. लक्षात येत आहे किती छान त्यांनी आपल्यासाठी ही योजना, म्हणजे हे या एका ह्याच्यामध्ये इतकं त्यांनी पॉवरफुल आपल्यासाठी केलंय. सो ग्रेटफुल. कायेन वाचा मनसेंद्रिया यार्वा बुद्ध्यात्मनावा प्रकृती स्वभावात करोनी यत यह सकल परस्मय नारायण येती समर्पयामी. किती पॉवरफुल आहे की हे सगळं तुमच्या चरणी अर्पण आहे. स्वभाव याच्यावरती मी काम करणार आहे, मन मी काम करणार आहे, मलाच करायचंय. स्वभावात घडळ कोण घडवतोय? 7 ते 7 कोण येत आहे? आपण येतोय. कोण येतोय? ते फक्त योजना देत आहेत, शुभम भवतु. आपण येतोय. यत यत सकल परस्मय यत यत आपणोत, यत यत आपणोत. काय होतं, घालीन लोटांगण वंदित चरण गणपतीला जेव्हा आपण टाळ वाजवत असतो की नाही, तेव्हा ते एवढे शब्द सगळे असतात, शब्दांमधला हा बारीक बारीक अर्थ आपल्यापर्यंत समजत नसल्यामुळे ओके, आरती झाली, प्रसाद वाटप झालं, मंत्रपुष्पांजली झाली, झालं, संपलं. ओके, गणपतीच्या रिच्युअल्स आपल्या संपलेल्या आहेत, हे सगळ्या घरी आहेत. पण प्राणिक हिलिंग एसोटेरिक या सगळ्या प्राणिक हिलिंग अराटिक योगा आणि त्याच्यानंतर मास्टरांनी जी रेकमेंडेड केलेली जी काही पुस्तकं वाचल्यानंतर असं कळतं की वाव, स्वभावाला औषध आहे ना. राईट, स्वभावाला औषध आहे ना, 100% आहे. राईट, फोबिया आहे हा स्वभाव आहे, रागीटपणा हा स्वभाव आहे. तो एका आयुष्यात बदलणार आहे का? अजिबात नाही. किंवा हो, वी डोंट नो, बदलणारच नाही. अहो असं असतं तर मग गौतम बुद्ध कसे झाले असते? जेवढी संतगण आपण हायराकीमध्ये बघितले वैशाख फेस्टिवल मध्ये, हे सगळेजण राईट दिवस आहेत 7. ओके, एकच स्लाइड मी दाखवतो ही एकदा. हॅलो मजा येते का? हॅलो, हा Yes. सर, एक्सक्यूज मी, ते यत सकलमचा अर्थ जरा परत एकदा सांगाल? यत सकल इज माय सेल्फ, माय ऍक्शन्स, मी स्वतः, मी घेतलेली, मी यत सकल परस्मय, यत यत, ही बाटली मी इथून इथे मूव्ह केली, यत यत, स्वतः. येस, आय एम डुईंग दिस ऍक्शन्स माय सेल्फ. मी फॉरगिव्हनेस शिकलो, पण प्रॅक्टिस रविवार ते रविवार. शैलेंद्र काय बोलतो ऐकूया. आहा सर, काहीच बदल नाही झाला. अहो कसा होईल? मधले रविवार ते शनिवार काय केलं आपण? काहीच नाही. मग बदल कसा होईल? पासवर्ड कोण टाकेल वायफायचा? सर पासवर्ड नाही टाकला, मग कसं येईल वायफाय? मत लक्षात येते का? आपण ही आरती गणपती ते गणपती म्हणतो, कशी पाठ होईल? आणि जरी पाठ झाली तरी ती पाट्या टाकल्यासारखी पाठ झाली तर काहीच उपयोग नाही. पण आता याच्यानंतर जेव्हा आता आपण मधुरतामध्ये आपण शिकलो कायेन वाचा, हे जेव्हा आपल्या कानावरती पडेल तेव्हा आपल्याला येस, कायेन वाचा मनसेंद्रिय, या या या, थँक्यू. लक्षात येत आहे का? विष्णू सहस्त्रनाम
विष्णू सहस्रनामातले हे आशीर्वाद सगळ्या प्लेन्स मधना खाली येत 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 आपल्यापर्यंत येतात. कायेन वाचा, ती वाचा कशी व्यवस्थित होईल? आय फॉरगिव्ह यू, यू फॉरगिव्ह मी. चला पुढे जाऊया. आर यू अंडरस्टँडिंग? स्वभावाला औषध आहे का? चला निमकर काकू हो म्हटल्या म्हणजे आला. स्वभावाला 100% औषध आहे, लक्षात घ्या. येस, फक्त हे औषध एकटं जर खायला गेलं तर मात्र ते कठीण वाटतं. आता आपण 25 जण ऑनलाईन आहोत, काही जण एकटे दुखटे असे जर बघितले तर 26-27 जण आपण आहोत. जेव्हा ग्रुपची एनर्जी असते तेव्हा एक तिथे एंजल्स अवतरतात आणि ते एकत्र आपल्याला, देवता ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, तर त्या आपल्याला मदत करतात ग्रुपसाठी. म्हणून एकत्र यायचंय. नाही ज्ञानेश्वरांनी सांगितलं असतं ना सगळ्यांनी एकटे या, पण त्यांनी असं सांगितलं ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी असं म्हटलंय. आर यू अंडरस्टँडिंग? येस. त्यामुळे हैराकीमध्ये पटकन फक्त आपल्याला एवढाच भाग बघायचा हैराकी मधला. ही जी सगळी मंडळी आहेत, रामकृष्ण परमहंस, मास्टर चोकुत्सुई, योगानंद परमहंस, ही सगळी मंडळी पहिले इकडे होती. असं मी सांगत नाहीये. असं जेवढी पुस्तकं आहेत, जेवढी एसोटेरिक पार्लन्स आहेत, हे सगळे पार्लन्स हे आपल्याला हे सांगतात की हे सगळे इथून पुढे जात राहिले. काही जण एका जन्मात, काही जण जन्मजन्मात, आणि मग नंतर इथपर्यंत आले. हा सगळ्या आपल्या सगळ्यांना हा प्रवास करायचा आहे. हे काय माहिती म्हणून आपण घेतलेली नाहीये. हा प्रवास हा आपल्या सगळ्यांना करायचा आहे. हा प्रवास आपण सगळे करत जाणार आहोत. असं बुद्धांनी, गौतम बुद्धांनी सनत कुमारांना सांगितलंय की शेवटचा माणूस वरती येईपर्यंत मी तुमच्या सेवेत राहीन. Are you able to recall? Yes, 8th initiate बुद्धा. त्यामुळे फर्स्ट इनिशिएट स्टुडंट हे सगळे एकेकाळी शिष्य होते कोणाचे तरी. मग इनिशिएट, मग थर्ड इनिशिएट, मग प्रमोशन झालं, मोनाट झाले, मग अर्हात झाले, परमहंस झाले, मग होली मास्टर झाले, साईबाबा झाले. हे सगळे आपण स्लाइड वरती बघितलं ह्याच्या आधी. एका जन्मात साईबाबा झालेले नाहीये किंवा संत ज्ञानेश्वर झालेले नाहीयेत. आपण म्हणू एवढे लहान वयात ज्ञानेश्वरी लिहिली, त्याच्यासाठी भरपूर आधी जन्म झालेले आहेत. येस, स्वभावाला औषध आहे का? आहे. येस, काय न वाचा. इंद्रियांना आहे का? आहे. फॉरगिव्हनेस. तुम्हाला आता जेव्हा आपण ओंकार केला, काल परवाच्या सेशन मध्ये जेव्हा आपण इनर स्ट्रेंथ आपण केली, तेव्हा कोणाची तरी अर्चना सांगत होती की माझी मान धरलेली आणि आता पूर्ण बरी झाली. येस और नो? ओंकारातनं मान बरी झाली? हाऊ इज इट पॉसिबल? बट झाली ना, तिनेच सांगितलं आपल्याला रेकॉर्ड वरती. मग जेव्हा स्वभाव, मन याच्यावरती आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्यात ऑटोमॅटिकली झालेला हा बदल आहे. मी हे एक्झाम्पल परत एकदा देईन, कारण हे एक्झाम्पल इकडचंच आहे, रायगड जिल्ह्यातले आपल्याला माहिती आहे, मुंबई ठाण्यातल्या लोकांना माहिती असेल. तर जेव्हा मला दोनदा हा अनुभव आहे, राईट. तेव्हा एकदा मी कदाचित ते सांगितलं असेल, जेव्हा उरणला आप्पासाहेब धर्माधिकारी जेव्हा आले होते, राईट, तेव्हा लाखोंचा जनसमुदाय तिकडे थांबलेला. स्वभाव काय आहे, मन काय आहे, प्रकृती काय आहे. घरी असेल तर आपण किती वेळा वॉशरूमला जातो? द्या ना उत्तर. आर यू अंडरस्टँडिंग? जेव्हा आम्ही प्राणी किलिंगचे कॅम्प्स करतो तेव्हा कुठे लाईट, कुठे वॉशरूम, कुठे खाणं, कुठे पिणं, त्यात मन धनाने तल्लीन होऊन आमचं काम चालू आहे, आपलं सगळ्यांचं काम चालू आहे. तेव्हा नाही लागत भूक.
काय न वाचा. आर यू अंडरस्टँडिंग? आता आदित्यने कार्यक्रम घेतला मुरबाडला, राईट, आणि त्याचे सगळे कार्यक्रम वैशाखरेला जे काय करतोय उत्स्फूर्त आहे, उत्तुंग आहे, म्हणजे अमेझिंग आहे. हाऊ इज इट पॉसिबल? राईट? कशी जातात एवढी सगळी लोक? हाऊ इज इट पॉसिबल? एवढी त्याची लहान मुलगी, 2 वर्षाची, 2 पण नसेल ती, 1.5 वर्षाची असेल, तिला घेऊन, हाऊ इज इट पॉसिबल? प्रकृती आणि स्वभाव याच्यातला फरक जेव्हा आपण समरपयामी करतो, नारायण यती समरपयामी, हे बोलायचं, पण मी घाबरलेल्या अवस्थेत राहणार आहे, हे काय? नारायण यती समरपयामी हे मी बोलतो आणि नंतर मी परत आपले 7ला बोलून झाले की 7:05 मी घाबरायला सुरुवात. उपयोग काय? उगाच काहीतरी रामाय तस्मय नमः म्हणायचं आणि परत घाबरलेल्या अवस्थेत आपण असायचं. माझं हे बघा, माझं ते बघा, माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय. अरे लक्षात येते का गंमत? तुम्ही आहात का सगळे माझ्या बरोबर? सेशन समजतंय का सगळ्यांना? काय न वाचा. येस, असे किती एक्झाम्पल्स आपल्याकडे आहेत? लोकल मध्ये फक्त पाऊल ठेवायला जागा मिळते, बाकी इंद्रियांना आतमध्ये घेऊन जातो. काय न वाचा, थोडस जरा एक पैर रखने को जगा देना पाहिजे. काय न वाचा, शिरला माणूस आतमध्ये, ठाण्याला चढलेला माणूस कळव्यापर्यंत पूर्ण आतमध्ये गेलेला असतो. पंचेंद्रिय, त्याची सगळी इंद्रिय, दुसऱ्यांची पण इंद्रिय घेऊन आतमध्ये. स्वभाव, प्रकृती, तेव्हा आपण असं म्हणतो का? नाही बाबा, सगळे घरी गेल्यानंतरच मी घरी जाईन. भले माझे घरचे खाली बिल्डिंगच्या खाली येऊन ते कोकलत राहिले तरी चालतील, मी सगळे घरी गेल्यावरती 1 वाजता रात्री घरी जाईन, शेवटचं लोकला घरी जाईन, कोणालाही मी त्रास देणार नाही, अजिबात माझी इंद्रिय कोणाच्या इंद्रियांना लागणार नाही, आणि नंतरच मी घरी जाईन. मग काय होईल? स्वभावाला औषध आहे का? पाहिजे तेव्हा तर आपण घेतो, पण ब्रेन रजिस्टर करत नाही हो. येस ऑर नो? स्वभावाला औषध आहे 100%, आणि आपण ती रोज घेतो. जस्ट दॅट वी डोंट नो. येस, नारायण येती समर्पयामी, नारायण येती समर्पयामी म्हणजे नारायणीच बघायचं काय असेल ते, असं नाही चालणार. यत यत सकल, म्हणजे मी करायचंय ते, माझे ऍक्शन्स आहेत. ओके, मग आता समजतंय काहीतरी असं आहे वय गणित. मग विष्णू सहस्त्रनामात म्हणून हे आशीर्वाद एकदम शेवटच्या श्लोकांमध्ये आहेत की ओके, हे सगळे आशीर्वाद आपल्याला खाली खाली सगळ्या प्लेन्स मधून येत, आपल्याकडे ते सगळे कार्यरत होतील, आपण ते स्वीकार करू, आपण हे समजू, आपल्याला शक्ती मिळेल, आणि मग आपली त्याच्यामुळे आपली भक्ती वाढेल परमेश्वराप्रती, आपलं कार्य, मानव सेवेत, ईश्वर सेवेत आपण का भाग घेऊ शकू, वगैरे वगैरे. हे सगळ्या गोष्टी योगाने आल्या. आहात का सगळे? राईट? सो असं आपण जेव्हा पुढे पुढे याल, प्रवास कराल, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की अरे वा, छान, या सगळ्या गोष्टींचा आपल्यासाठी मांडलेला हा अर्थ आहे. नाही तर व्यासांना माहितीच होतं ना भगवान विष्णू कोण आहेत ते. ब्रह्मांना माहितीच होतं ते सहस्त्रकोटी युगधारणे आहेत, त्यांना माहिती आहे. दोघं एकत्र आहेत, चांगले मित्र आहेत. एकाने बनवलं, एक सांभाळतोय. त्यांना माहिती नसेल का ते कसे? आपल्याला सांगण्यासाठी सहस्त्रकोटी युगधारणे असे ते भगवान विष्णू आहेत. हो, बर. येस, येते का मज्जा? आली ऑलरेडी?
येस, म्हणून आज 7:15 पर्यंत वेळ घेतला, म्हणजे धावपळ नको, रविवार आहे. येस, त्यामुळे इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की जेव्हा आपण ह्या सगळा ह्या सगळ्या प्रवासात आपण जेव्हा असतो तेव्हा म्हटलं तर भीती जरूर, म्हणजे मी असं म्हणत नाही की देयर इज नो करोना, ऑफकोर्स देयर इज करोना, देयर इज इम्पॅक्ट, पण ह्याच्यासाठी आपण आपलं जीवन थांबून आपण घरात बसून राहणार आहोत का? ऑब्व्हियसली नाही. दक्षता आपण आपली घेऊन, आपली काळजी घेऊन, आपलं नामस्मरण करून, आपले जे काय सरकारने सांगितलेलं, गव्हर्नमेंटने सांगितलेलं जे काय गाईडलाईन्स आहेत, मास्क वगैरे काय, अजून हात धुणे वगैरे, जे जे होऊ शकेल तेवढं सत्य, जेवढं होईल तेवढं. पण हे केल्याने ते होणार नाही किंवा हे केल्याने तो होतो याचं काही परिमाण नाही. 2 डोस झालेली माणसं सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेली आहेत, ऑक्सिजन वरती होती. त्यामुळे वॅक्सिनेशन हे अंतिम आहे असं पण काही नाही. कोण कोणाला फसवतोय? आपणच आपल्याला फसवतोय. आपण म्हणून टीव्ही वाले आपल्याला फसवतात. मी म्हणतो टीव्ही वाले फसवतच नाहीये, आपण फसतोय. या आम्हाला फसवा. जाऊन मिठी कोण कोणाला मारतंय? आपण मारतो. ते येतात का आपल्याला मिठी मारायला? नाही. आपण घट्ट मिठी मारल्यावरती काय होईल? आपण फसू. सॅनिटायझरनी तर जाणार असता समजा करोना, तर मग यश तर एवढी लाखो करोड लोक कशाला हे व्हेरियंट एवढे सगळे आले असते? 780 रुपये देऊन आम्ही कशाला घेतली असती वॅक्सिनेशन? आर यू अंडरस्टँडिंग? रोज हे चिंतन करणं योग्य आहे की काय ना माझ्या मनसेंद्रियाव्या, माझ्या इंद्रियांवरती मी काम करतो ना जरा. आय फॉरगिव्ह यू, यू फॉरगिव्ह मी. येस, थम्स अप. येस. सो आता शेवटची आपल्याकडे किती मिनिटं राहिलेली आहेत? 1च मिनिटं. राईट. सो आज मला असं वाटतं की सगळ्यांना व्यवस्थित हे सेशन जमलं असेल. राईट. सो नाउ जेंटली क्लोज युअर आयज आणि फक्त त्या भागामध्ये कॉन्सन्ट्रेट करा, त्या इंद्रियांमध्ये कॉन्सन्ट्रेट करा जिथे आपल्याला मदत हवी आहे. आपल्याला डिस्कम्फर्ट आहे, ब्लड प्रेशर आपल्याला होतोय, पाठीच्या खालच्या भागामध्ये लक्ष द्या ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे. ज्यांना पाठ दुखी आहे त्यांना पाठीच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करा. ज्यांना काहीच त्रास नाही त्यांना म्हणा थँक्यू टू द बॉडी. स्माइल ॲट युअर बॉडी and say thank you. Smile at that body part. आणि आपण काय न वाचा याचा आपण दर रविवारी आपण प्रात्यक्षिक आपण अनुभव घेतो. तो पुन्हा एकदा आपण हे घेऊया. दोन्ही हात ब्लेसिंग पोझिशन मध्ये ठेवूया. And you say I forgive you. ज्यांच्यामुळे मला हे दुःख होत आहे, ज्यांच्यामुळे मला हा त्रास होतोय, ज्यांच्यामुळे मला हा ब्लड प्रेशर, डायबिटीस किंवा अशा कुठल्याही प्रकारचा आजार मला होतोय, जे दुःख मी या भागात साठवलंय, जिथे कुठे असेल तिथे म्हणा आय फॉरगिव्ह यू. काय न वाचा मनसेंद्रिया, आय फॉरगिव्ह यू, you forgive me. I let go all the negative emotions, पूर्ण नकारात्मक ऊर्जा, दुःख, कुठल्याही प्रकारचं दुःख, दुखावलेलं मन, दुखावलेलं शरीर, दुखत असलेला भाग, आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आणि जो भाग दुखत असेल तिला म्हणा आय लेट ऑल निगेटिव्ह इमोशन्स लेट गो. आय लेट गो ऑल निगेटिव्ह इमोशन्स. रिलीज करा. आय फॉरगिव्ह. त्यातला लोनलीनेस, सॅडनेस, अपमान,
त्यातली घृणा, वर्ष पाठवलेलं जमा केलेलं दुःख, पण आय रिलीज. I release all of them. Inhale and exhale. And I forgive all of you who have given me this pain. I want to be happy. सांगा बरं स्वतःला. वाचा सांगा बरं. I want to be happy. I want to love myself. Approve of myself. आणि म्हणूनच याच्यानंतर मी स्वतःला दुखवणार नाही. आपल्यातलं हे टेन्शन, आपल्यातलं हे दुःख, मनस्ताप, हा सगळा मी या क्षणाला रिलीज करतोय. आपल्या श्वासोश्वास करत असताना when you exhale, release. आपण हे म्हणायचंय म्हणजे वाचा, आणि हे वाचा म्हणजे when you say I forgive, you are speaking to yourself and telling your mind to let go. आपल्या स्वभावात आपण बदल घडवणार आहोत. आपली प्रकृती छान होणार आहे. आणि मला माझी प्रकृती छान करायची, माझं मन छान करायचंय, माझी इंद्रिय छान करायची. कारण हे सगळे मी जेव्हा करीन तेव्हा मी नारायणा पुढे जेव्हा समर्पय यामी जेव्हा माझा कधी होईल, तेव्हा मी जास्तीत जास्त सुचिरभूत अवस्थेमध्ये असेल. I let go. I let go the pain. I let go the sorrow. I let go the suffering. जे काय आपण त्रास यातना काढत असाल, यापूर्वी काढल्या असतील, तर हीच ती वेळ आहे. जस्ट रिलीज, जस्ट रिलीज, जस्ट रिलीज, जस्ट रिलीज. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी ओंकार करणार आहे. या ओंकारात हे सगळं दुःख अर्पण करा. लेट गो. Gently open your eyes and you say link cut. आपली या सगळ्या बंधनातनं आपण लिंक कट करतोय. Smile at yourself. You better. Yes. ओके. परमेश्वराकडे आपण आपल्यासाठी आशीर्वाद मागणार आहोत. आपण म्हणत होतो आय एम सॉरी परमेश्वरा, मी सुद्धा कळत नकळत माझ्याही हातनं मी सुद्धा चुकतोय. सोप्या शब्दांमध्ये चुकलो आहे, दुखावलं आहे मी सुद्धा कितीतरी लोकांना, माझ्या घरातल्यांना, माझ्या मित्रांना, माझ्या बॉसला, माझ्या क्लायंटला. येस, मी सुद्धा दुखावलं.
मान्य करतो आणि अशी प्रार्थना करतो की हे परमेश्वरा मलाही माफ करण्यात यावं आणि जाणीवपूर्वक आता मी मात्र लक्ष देणार आहे. आय विल बी अवेअर. आणि जसं मला दुखावलेलं आवडत नाही तसंच मी सुद्धा जाणीवपूर्वक कोणाला दुखवणार नाही. स्माइल एट योरसेल्फ आणि म्हणा आय लव्ह मायसेल्फ. स्माइल. आय लव्ह मायसेल्फ. आय रिअली लव्ह मायसेल्फ. स्माइल. आय लव्ह 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 मायसेल्फ. सावकाश श्वास घ्या. Inhale the love which is in your hands. Inhale. Love, love, love. Inhale and exhale. Inhale आणि ज्या कुठल्या भागांमध्ये आपल्याला त्रास होत होता त्या भागांमध्ये हे प्रेमाची ऊर्जा घेऊन जा बरं. इनहेल करा. होल्ड. एक्सेल करा. ज्या भागात आपल्याला दुखतंय तिकडे ही ऊर्जा मनाच्या ताकदीने घेऊन जा. एक्सेल. Gently open your eyes. You're okay? Everybody okay? Okay, good. So maybe you can tell me how are you feeling. You can unmute yourself and tell me how you are. Thank you so much, Dada. Thank you so much. Thank you. Deepali कशी आहे? Oh, Good. You feeling better, Deepali? हाँ दादा. बरं खूप वाटतंय? छान वाटतं. Oh yes, दादा. मस्त वाटतं. Very good. Okay, good. Okay, so everybody okay, right? अजून कोण देते feedback? आपल्या हॅलो Yes. Yeah. सर, सगळ्यात पहिले मला निकिताताईंना थँक्यू म्हणायचंय. त्यांनी सगळ्यांच्या वतीने जो प्रश्न विचारला त्याच्यामुळे आज खूप जणांना रिलीफ वाटतंय आणि खूप छान वाटतंय. आणि त्यानंतर तुमचेही खूप आभार. तुम्ही अगदी सोप्या शब्दात आणि आजचं सेशन खूप अप्रतिम झालेलं आहे. अगदी शब्द नाही पुढे बोलायला, इतकं छान झालंय. थँक्यू सर. Thank you, Pallavi. Thank you. I'm very happy. थँक्यू पल्लवी मॅडम. हे मॅडम काय तुम्ही एकमेकांना असं काही बोलू नका प्लीज. आपण सगळे एक परिवार आहोत. गुड. आय एम व्हेरी हॅपी. गुड. आई माझी कशी आहे पनवेलची? आई कसं वाटतं तुला? अनम्यूट कर बरं. म्यूट काढ आई. हा बोल. हो बरी आहे बरं वाटतंय तुला? हो बरं आहे. हा म्हणजे आता जरा थोडंसं लाईट वाटतंय. हो खूप लाईट. व्हेरी गुड. ओके, गुड, फॅन्टास्टिक. थांबूया. ओके, थांबूया. सारिका ओके. काय म्हणते? असं करते. खूप छान झाला सेशन. बर, थँक्यू. मला अनुभव झाला नवीन. थँक्यू. येस. गुड काकू. थँक्यू सो मच सर. सर आता नेहमी तो श्लोक म्हणताना आठवण येणार सर. सगळं अगदी डोळ्यासमोर उभं राहणार. अगदी. आणि हीच तर त्या सगळ्या श्लोकांमधली ताकद आहे. जसं प्राणिकिलिंग शिकून जेव्हा आपण पुढे याल आणि आपल्या लक्षात म्हणजे प्राणिकिलिंग मध्ये असे काही श्लोक वगैरे शिकवत नाही. पण जेव्हा आपण पुढे आल्यानंतर काही पुस्तकं वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येते की अरे याचं गणित जुळलं आहे. राईट. आणि मग तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे स्वभावाला औषध आहे, नक्की आहे. आणि मी ते रोज घेतोय. मी म्हणजे आपण सगळे रोज घेतोय. बट जस्ट दॅट वी डोंट नो. आता त्या श्लोकाकडे बघण्याचं एक दृष्टिकोन आमचा बदलेल की आम्ही वेगळ्या दृष्टीने पाहणार ते. नक्की. थँक्यू. ऑलराईट. थांबूया. आता आपण भेटतो गुरुवारी पुढच्या. टाटा. आता थँक्सगिव्हिंग करूया. वी हॅव टू डू थँक्सगिव्हिंग, राईट? ओके, सो लेट्स डू थँक्सगिव्हिंग. हात जोडूया. हे परमेश्वर, टू द सुप्रीम गॉड,
Smile and say thank you. आम्ही आभारी आहोत. To the entire spiritual hierarchy, Lord Vishnu, to Goddesses Lakshmi, आपले सगळ्यांचे गुरुजन, माझे आध्यात्मिक गुरु मास्टर चोआ कुक्सुई, आपले सगळ्यांचे देवता, कुलदेवता, गार्डियन एंजल्स, हिलिंग एंजल्स, प्राणी किलिंगचे मधुरतासाठी असलेले जे एंजल्स आहेत, थँक्यू. लॉर्ड्स ऑफ कर्मा, आम्ही तर कृतज्ञ आहोत की आमच्यापर्यंत हे आलं, तुम्ही इथपर्यंत आम्हाला येऊन दिलं, थँक्यू. दरबारात असलेले सगळे लिपिका, थँक्यू. सगळे अकाउंटंट्स ऑफ कर्मास, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. टू ऑल ऑफ यू, थँक्यू फॉर जॉइनिंग and motivating each other. Thank you for inspiring each other. Thank you, thank you, thank you, thank you, thank you. Atma namaste. Spiritually, we are all one. आपण सगळे एक आहोत. We are all one. Atma namaste. Have a great week ahead. May all be blessed. May all be protected. So great. Thank you. Okay, थांबूया. Thank you. थँक्यू सर.